ये अंधारी दुनिया और इसमें हम जा रहे हैं। आया 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 ओ शपथ आया आया कमी कर ब्राइटनेस कमी कर आया आया हे बघ एवढं का कन्फ्यूज स्टार्ट करावं नवीन सुरू करावा आणि आज खूप मजा येणार बिकॉज थोडी शॉपिंग हा बनी काय म्हणते फायनली ती सीट व्हॅलिड नाही संकल्प हो फायनली सीट भरलेली आहे ती अशा प्रकारे आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय की जी सीट आम्ही रिकामी आहे असे ॲडव्हर्टाईज करत होतो त्याचा फायनली फायदा होऊन ती सीट भरलेली आहे आणि आम्ही हे सगळं बोललेलं तिथे ऐकू जाते त्याच्यामुळे ते आल्यावर ब्लश येत आहे ते काहीतरी वेगळंच आणि अनोखंच आहे. तर चलो आम्ही चाललो आम्ही काय शॉपिंग करायला चाललो माहिती आहे तुम्हाला आमचा काही संबंध पण नाही आहे हो तरी सुद्धा आम्ही चाललो मीरासाठी लहान बाळासाठी जे स्टोरेज असतं ते आणायला चाललो. का सांग आणि तिकडे ते संबंधच नाही नाही आपण काय चाललो का भाई ने बोला करने का तो करने का अब मेरे को सब माफ है माफ काय तर खून केलं तरी चालेल. सागर मगाशी काय बोलला सध्या त्याला गाईड करायला कोण नाहीये म्हणून रस्ता चुकले नहीं हमारा आ चुका है आके गया हमारे ने अभी तुम्हारा आ रहा है ना तुमचाच चला काय खाणार कोण आहे ते आमचं झालं तुझं सांग काय खाऊ कुठल्या त्या कशाला नाही पण बापरे केवढ्या त्या कशाला लागले कोणते बाहेरून आलो उघड नाही ते दार ते नाही इथे चालत रात्रीचे 10 वाजत आलेत आणि आता आम्ही आलो ऑफिसला. खरं तर चाललो प्रियंकाकडे पण ऑफिसला आलो कारण ते सगळं आम्ही सामान आणलं ते ठेवायला आलो आणि सागरचा कॉल आला आहे. संकल्पाचं चार्जर घ्यायचं होतं त्यासाठी आलं. मला घेतली डाळ खिचडी आणि त्यांचं नॉनव्हेजचा प्लॅन आहे त्यामुळे मग माझं आपलं असतं. आणि आम्ही सकाळी जी शॉपिंग केली थोडीशी ती आम्ही ठेवायला आलो. अरे काय संकल्प होलवाला आणलास मग तो काय चौपनी मारता बोललो तर रे जाम म्हणजे बघू काय काय ते ह्याला बोलले सागरचं लक्ष म्हणजे भयानक आहे. मीरा मीरा ए मीरा हॅलो मीरा कुठे आहे हॅलो हॅलो मीरा
तुमने मेरी ऑर्डर्स को डायरेक्ट बायपास किया. Oh my God. त्या दिवशी आईंना आम्ही सोडायला गेलो तेव्हा आम्ही ह्या कुंड्या आणल्यात, कारण झाडं आम्हाला लावायची. आम्हाला जी मिळाली आहेत ना रोपं गिफ्टमध्ये, तर ती आता आम्ही कुंड्यांमध्ये लावणार आहोत. आणि हे प्लेट आणल्यात बाहेर तिथे घेऊ. आणि हे कोकोपीट आणलंय. कोकोपीट आता खूप जणांना माहीत नसेल, मी नंतर सांगते ते काय ते चांगलं असतं झाडांसाठी. ही कुंडी चांगली आहे. हां ती चांगली ज्योतिताईने दिली. तिला काय करायची मला वाटतं गरज नाही ना, पण ती डायरेक्ट त्याच्यात ठेव नको. थांबते हे खालचं आहे ते चेंज करू. माती कसली त्याचीच त्या ह्याची माती चेंज करायची म्हणजे कोकोपीट टाकायचं. खाली कोकोपीट, नंतर माती, आणि मग वरती कोकोपीट असं टाकायचं. मनी प्लांट आहे ही वेल ना, ते पण करूयात चेंज, कारण खूप किती 1-1.5 वर्ष झालं तसंच आहे ते. आणि हे कट करून लावूयात. ही वेल आता कट करून टाकू पूर्ण. कुठली कट करायची? हा ती कट करू पूर्ण तिथली. हे जे फुटलंय ना नवीन ते राहू देत. एवढंच ठेवायचं. हा ते नंतर वाढेल. हो हो हो. ते बघ ना पूर्ण वरचं असंही सुकलंय बघ. तोडू थांब कैची नाही ती जुनी कैची कुठे आपली आहे? याच्या ड्रॉवर मध्ये आहे. हे हा उडव बिंदास. हा ती पण तिथून उडवून टाक. फुटलं तर फुटेल, नवीन नाही तर. टाकून दे. मग एक काम करूया आता, ते मनी प्लांट आहे ना हे, नाहीतर ही काढतो ना कुंडी, तर ते येल्लो वाला ह्याच्यात लावू म्हणजे ते ह्याच्यावरच राहील. हा मग काय टांगून ठेवू मस्त. हाताने टाकत चालतं. हो हो. अरे ह्याचा आहे भुसा, नारळ असतो ना त्याचा भुसा असतो कुजवून केलेला. कर अजून एक लेअर थोडीशी जाड लेअर ठेव. त्याला फिरायला चान्सच नाही, म्हणजे गुंडाळे गेलेच सगळे. तर कोकोपीटचा फायदा असा ॲक्च्युली होतो की जी मुळं असतात ती व्यवस्थित फिरायला जागा मिळते, कारण ते भुसा असतो ना. कोकोपीट म्हणजे काय, आपलं नारळाची जी काथ्या निघतात त्याच्यापासून ते केलं जातं, त्यामुळे मग ते झाडांना एकदम पोषक असतं. माती ॲक्च्युली तीच यूज होते, त्यामुळे मग झाडं ॲक्च्युली वाढत नाही. मग खताची जास्त गरज नाही पडत त्यामुळे. तर इंडोअर जे आपले झाडं असतात त्यासाठी हे कोकोपीट हे बेस्ट आहे. तर तुम्ही सुद्धा हे यूज करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कसं आहे. गुड इव्हनिंग. मी सकाळी जेव्हा झाडं लावत होता तेव्हा त्यानंतर डायरेक्ट मी तेव्हा जी भेटली त्यानंतर मी डायरेक्ट आत्ता भेटते, कारण ॲक्च्युली मला आले पिरियड्स, त्यामुळे मी डायरेक्ट घरी निघून आली. आणि जी झोपली आहे ती डायरेक्ट मगाशी उठली, म्हणजे 5:15ला. मग उठल्यानंतर सगळं ओटा आवरणं आणि कपडे धुतलेले सकाळी ते नव्हते वाळत टाकले मी, तर मग ते काम झालं. आणि जस्ट मी मोबाईल घेऊन बसलेली आत्ता, असंच बसली जरा वेळ, थोडा वेळ म्हटलं काहीतरी बघूयात. तर संकल्पाचा कॉल आला की एक काम राहिलं आहे आणि ते आजच पाहिजे करून, तर मग त्यामुळे मला डायरेक्ट आता ऑफिसला जावं लागतं आहे. माझ्या लक्षातच नव्हतं आणि म्हटलं आज थोडीशी मी रिलॅक्स होती, कारण मी थोडीशी जरा कामं आवरलेली. 2-3 दिवसाचं काम शेड्यूल केलेलं मी, पण जावं लागणार आहे अर्जंट. 6:30 झालेत काहीतरी, मला असं वाटतंय. ठीक आहे, आता काय जावं लागेल मला ऑफिसला. थोडंसं आता कंटाळा आलेला मला, पण ठीक आहे, चलो निघते मी जायला. आणि आता मला चालत जायचं आहे. मुळात पिरियड झालेत आणि त्यानंतर मग चालत जायचं. आणि मीच त्याला संकल्पाला म्हटलं की थांब मी चालत येते, तू नको यूज परत घ्यायला, कारण आहे जवळच आहे, 5 मिनिटावर आहे अगदी ऑफिस, त्यामुळे टेन्शन नाही आहे. आता किती वेळ लागतोय माहीत नाही मला ऑफिसला, कारण एडिट करायचं आहे, व्हिडिओ एडिट आहे, तर आय थिंक वेळ जाईल मला असं वाटतं. असा हा आपला व्लॉग होता. तर तुम्हाला कसा वाटला, काय वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा व्लॉग मी आता इथेच संपवते. सो
बाय बाय, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्याच्या.